नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 मित्रांनो खूप साऱ्या जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणीचं कट ऑफ लागलेलं मित्रांनो, त्याचबद्दल मित्रांनो आज आपण एक 3 नवीन जिल्ह्यांची इथं गोष्ट करणार आहे मित्रांनो। 3 नवीन जिल्ह्यांची इथं मैदानी चाचणीची कट ऑफ लागलेली मित्रांनो, किती विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पास करण्यात आलेले, कोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ लागलेली मित्रांनो, कास्टनुसार किती कट ऑफ लागलेले आणि किती विद्यार्थी इथं लेखी चाचणीसाठी इथं लेखी चाचणी किंवा मतलब लेखी परीक्षेसाठी इथं पास करण्यात आलेले मित्रांनो, किती कट ऑफ लागलेले, कोणत्या कास्टची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। आणि 3 नवीन जिल्ह्यांची माहिती घेऊन आलो मित्रांनो। आता सध्या 10 मिनिटं पहिले ह्या जिल्ह्यांची इथं कट ऑफ इथं जाहीर झालेली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, आणि किती मुलांना इथे लेखी परीक्षेसाठी पास करण्यात आलेले ते पण पूर्ण इथं लिस्ट जारी झालेली आहे। या लिस्ट तुम्हाला कुठे मिळेल मित्रांनो, जर तुम्ही पण या 3 जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी इथं पात्र झाले किंवा नाही, तुमचा कट ऑफ तुम्ही पार केला किंवा नाही, तुमच्या कास्टनुसार संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले जर आपण विचार करूया मित्रांनो, बघा सर्वात पहिले बघा मित्रांनो, आताच इथं अकोला जिल्ह्याची इथं मित्रांनो लेखी मैदानी चाचणीची इथं कट ऑफ लागलेली मित्रांनो, बघू शकता तुम्ही। बघा अशा प्रकारे इथं दिलेले बघा अकोला जिल्हा, बघा अकोला जिल्ह्याची इथं बघा तुम्ही एकदा आता हे एवढं काही वाचून दाखवणार नाही मी तुम्हाला। बघा याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेले बघा मित्रांनो, एकाच 10 बघा एक जागेसाठी 10 विद्यार्थी प्रमाणे लेखी परीक्षेसाठी इथं पात्र करण्यात आलेले मित्रांनो, आणि कास्टनुसार इथं कट ऑफ लावण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या कास्टची इथं वेगळी कट ऑफ इथं मार्गांची इथं लागलेली मित्रांनो। जर तुम्हाला पण मैदानी चाचणीमध्ये एवढे मार्क असतील तुमच्या कास्टनुसार, तर तुम्ही इथं लेखी परीक्षेसाठी इथं पास झालेले मित्रांनो। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया मित्रांनो खुला म्हणजे ओपन बघा ओपन कॅटेगरीचं मित्रांनो इथं मुलांचं कट ऑफ जे मित्रांनो तुम्हाला इथं झूम करून दाखवतो। बघा ओपन कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागलेलं 41 मार्कावर, महिलांचं 39 मित्रांनो, खेळाडूचं 38, प्रकल्पग्रस्त 39, भूकंपग्रस्त 35, माजी सैनिक 35 आणि पोलीस पाल्य 26 आणि होमगार्ड 34 मित्रांनो। आता ही मी तुम्हाला ओपन कॅटेगरीची सांगितली। नंतर बघा एसटी कॅटेगरीचं कट ऑफ बघा मित्रांनो, सर्वसाधारण मुलांचं लागले 36, मुलींचं 34 मित्रांनो, खेळाडूचं 33, प्रकल्पग्रस्त 32 आणि होमगार्डचं 26 मार्कावर लागलेले। नंतर बघा मित्रांनो वीजा बघा सर्वसाधारण बघा मित्रांनो, सर्वसाधारण 39 एकच जागा होती, म्हणजे एकाच कॅटेगरीची इथं जागा होती मुलांची विजयमध्ये, तर 39 मार्गावर इथं कट ऑफ लागलेले मित्रांनो। नंतर बघा एनटीबीचं बघा एनटीबी सर्वसाधारण बघा 38 मार्गावर इथं कट ऑफ लागले मित्रांनो एनटीबीचं। नंतर बघा महिलांचं इथं 30 मार्गावर कट ऑफ इथं लागलेले मित्रांनो। नंतर बघा मित्रांनो एनटीसी कॅटेगरी बघा सर्वसाधारण मुलांचा कट ऑफ 38 आणि महिलांचा कट ऑफ 35। नंतर पुढची बघा एनटीटी सर्वसाधारण मुलांचा कट ऑफ 38 मित्रांनो आणि महिलांचा कट ऑफ 34। नंतर पुढे बघा ओबीसीचं बघा सर्वसाधारण मुलांचा कट ऑफ लागले 37 मार्गावर, महिलांचं लागले 33 मार्गावर, खेळाडूचं 30 आणि प्रकल्पग्रस्ताचं 28 मार्गावर, आणि जे होमगार्ड मित्रांनो त्यांचं इथं कट ऑफ 26 मार्गावर लागले। नंतर बघा मित्रांनो एससीबीसी बघा एससीबीसीचं सर्वसाधारण कट ऑफ मित्रांनो 36 मार्गावर लागलेले, महिलांचं 32, खेळाडूचं 35 आणि प्रकल्पग्रस्त 36, होमगार्ड 26। नंतर बघा ईडब्ल्यूचे बघा सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ आहे 30, महिला 26 मित्रांनो, खेळाडू 27, प्रकल्पग्रस्त 25 आणि जे होमगार्ड मित्रांनो त्यांचं इथं 32 मार्गावर, आणि अनाथांचा कट ऑफ मित्रांनो 28 मार्गावर इथं लागलेले मित्रांनो। आता मी तुम्हाला एक कट ऑफ सांगितले कास्टनुसार किती कट ऑफ लागले मित्रांनो इथं लेखी परीक्षेसाठी मैदानी चाचणीमध्ये। बघा आता नंतर इथं बघा मित्रांनो एकाच 10 प्रमाणे इथं लेखी परीक्षेसाठी इथं मित्रांनो कास्टनुसार इथं किती विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झालेले त्यांची पूर्ण लिस्ट दिलेली मित्रांनो। जर तुम्ही पण ही कट ऑफ मध्ये तुम्ही जर पास झाले मित्रांनो, जर तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता किंवा तुमची मैदानी चाचणी झालेली आहे, जर तुम्ही पण कट ऑफच्या एवढे तुम्हाला मार्ग आहे, तर तुमचं नाव मित्रांनो या लिस्टमध्ये असेल, कारण तुम्ही जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकता मित्रांनो। आता हे लेखी परीक्षेसाठी जे विद्यार्थी पास झालेले त्यांचा इथं लिस्ट दिलेली मित्रांनो कास्टनुसार। ओके चला आता पुढचा जिल्हा बघूया मित्रांनो आपण। बघा आता बघा सर्वात पुढचा जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्हा। बघा धाराशिव जिल्ह्याची इथं कट ऑफ जाहीर झालेली बघा, एकाच 10 प्रमाणे इथं विद्यार्थी पास करण्यात आले लेखी परीक्षेसाठी। आता बघा मित्रांनो जर तुम्हाला इथं माहिती सांगतोय बघा, तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्याची मित्रांनो कोणतीही इथं कट ऑफ लावण्यात आलेली नाहीये मित्रांनो, कोणतीही इथं कट ऑफ धाराशिव जिल्ह्याची लावण्यात आलेली नाहीये। फक्त मित्रांनो इथं लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे की किती विद्यार्थी मित्रांनो इथं मैदानी चाचणीमध्ये पास होऊन लेखी परीक्षेसाठी किती विद्यार्थी इथं पात्र झालेले मित्रांनो। कास्टनुसार इथं त्यांनी इथं म्हणजे विद्यार्थी सांगितलेले की किती विद्यार्थी इथं पास झाले, इथं कोणतीही कट ऑफ नाही लावलेली, डायरेक्ट तुमची एक यादी तयार करण्यात आलेली, एक यादी इथं दिलेली आहे, आणि त्या यादीमध्ये जेवढे पण विद्यार्थी आहे मित्रांनो ते सर्व लेखी परीक्षेसाठी इथं पास झालेले मित्रांनो। अशा प्रकारची ही यादी आहे, आणि ही यादी पण तुम्ही इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्ही नाव चेक करू शकतात की तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र आहे किंवा अपात्र आहे। नंतर पुढे बघा मित्रांनो नागपूर ग्रामीणचं बघा, नागपूर ग्रामीणचं मित्रांनो पण इथं कट ऑफ लागलेले आहे, किती विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झालेले ते पण तुम्ही बघू शकतात। एकाच 10 प्रमाणे इथं मुलं बोलण्यात आलेले मित्रांनो लेखी परीक्षेसाठी। बघा अशा प्रकारे ही लिस्ट जाहीर झालेली आहे। आता मित्रांनो नागपूर ग्रामीणची पण कोणतीही इथं कट ऑफ लागलेली नाही मित्रांनो, डायरेक्ट तुमची इथं लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे, और ज्या लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे मित्रांनो ते सर्व विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले, म्हणजे ते लेखी परीक्षा देऊ शकतात मित्रांनो। आता इथं कोणती अशी कट ऑफ इथं ऑफिशियल जाहीर झालेली नाही मित्रांनो, डायरेक्ट इथं एक लिस्ट जाहीर झालेली आहे अमरावती ग्रामीण नागपूर ग्रामीणच्या
ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्या याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं की एवढे विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झालेले मित्रांनो. आता ह्या लिस्टमध्ये जर तुम्ही पण नागपूर ग्रामीणचं फिजिकल दिलं असेल, मैदानी चाचणी दिली असेल, तर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र झाले किंवा नाही ते तुम्ही याच्यामध्ये नाव तुमचं चेक करून बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे ही तिन्ही जिल्ह्यांची मी तुम्हाला माहिती सांगितली मित्रांनो. अजून जेवढे पण जिल्ह्यांची इथं कट ऑफ लागेल मी त्यांचं पण व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देऊन टाकेल आणि या तिन्ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.